राज्यात येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नागर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांना अवघे काहीच दिवस उरले आहेत आणि संपूर्ण राज्यात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. महायुतीचे पक्ष भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. प्रत्येक तालुक्यात रॅली, रोड शो आणि सभा आयोजित केल्या जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनीही उमेदवारांच्या मागे जोरदार प्रचारयात्रा सुरू केल्या आहेत. गावोगावी कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे आणि प्रभागांमध्ये दररोज शेकडो प्रचार मोहिमा सुरू होत आहेत. उमेदवार घराघरात जाऊन मतदारांना भेटत आहेत, विकास कामाची माहिती देत आहेत आणि विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. यंदाच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत, कारण मागील 2 वर्षांपासून त्या प्रलंबित होत्या आणि आता प्रत्यक्ष मतदार राज्यातील स्थानिक नेतृत्वाचे भविष्य ठरवणार आहेत. अनेक ठिकाणी राजकीय घराणेशाहीवरून तणाव वाढलेला दिसत आहे. काही भागात एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे, तर काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता राज्यभर वाढली आहे, कारण अनेक महत्त्वाच्या नगरपंचायती आणि नागर परिषदांमध्ये सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व राजकीय पक्ष या निवडणुकांकडे 2027च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीची जनमत चाचणी म्हणून पाहत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत आहे. मतदान 2 डिसेंबरला होणार असून निकाल जाहीर होताच राज्यातील पुढील राजकीय समीकरणांना वेग मिळणार आहे.